घेऊयात महाराष्ट्र लाईव्ह मधून। राज्यभरामध्ये आज धुळवडीचा उत्सव रंगतदार वातावरणामध्ये साजरा केला जाणार आहे। सणाच्या दिवशी नागरिक एकमेकांवरती रंगाची उधळण करत आनंद साजरा करतात। गाव आणि शहरांमध्ये ठिकठिकाणी मुलं-मुली पारंपरिक रंगाचे खेळ खेळले, त्याबरोबरच वयस्क नागरिक देखील सणाच्या आनंदामध्ये सहभागी झालेले आहेत। स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सुरक्षिततेच्या नियमांचं पालन करत सण साजरा करण्याचं आवाहन केलेलं आहे। त्याबरोबरच पर्यावरणपूरक रंगांचा वापर करण्याचं विशेष सुचवलेलं आहे। भारतामध्ये आज वर्षातील पहिलं चंद्रग्रहण होणार आहे, जे खंडग्रास स्वरूपाचं असेल। भारतातील प्रमाण वेळेनुसार ग्रहण हे दुपारी 3:20 सुरू होईल आणि संध्याकाळी 6:46 संपेल। खगोलशास्त्रज्ञांचं मत आहे की साध्या डोळ्यांनी हे ग्रहण पाहता येईल। विदर्भातील भागामध्ये ग्रहण दीर्घकाळ दिसेल, तर कोकण आणि मुंबई परिसरामध्ये ते अत्यंत कमी वेळासाठी दिसेल। काही मिनिटांसाठी दिसणारा रक्तचंद्र पृथ्वीच्या सावलीमधून लालसर दिसेल, ज्याला लोक ब्लड मून म्हणतात। तर राज्यासह देशभरातील प्रमुख मंदिरं ही ग्रहण काळामध्ये आज बंद राहणार आहेत। आज खग्रास चंद्रग्रहणानिमित्त प्रभादेवी इथल्या श्री सिद्धिविनायकाचं गाभाऱ्यातलं दर्शन हे दुपारी 3 ते संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत बंद राहणार आहे। तर या कालावधीमध्ये भाविकांना बाहेरून दर्शन घेता येणार आहे। या काळामध्ये श्रीचरणी कोणताही प्रसाद हा वाहिला जाणार नाही। त्याबरोबरच खग्रास चंद्रग्रहण भारतामधून दिसणार आहे आणि त्यामुळे या काळामध्ये श्री सिद्धिविनायकाचं गाभाऱ्यातील दर्शन हे बंद ठेवण्याचा निर्णय श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासानं घेतलाय। संध्याकाळी 7:30 वाजता दुपारतीनंतर नेहमीप्रमाणे संध्याकाळी 7:45 वाजेपर्यंत नागरिकांना गाभाऱ्यामधून दर्शन हे दिलं जाणार आहे। आज चंद्रग्रहण असल्यामुळे शेगावच्या संत गजानन महाराज मंदिर प्रशासनानं दर्शन व्यवस्थेमध्ये काही बदल केलेले आहेत। आज संत गजानन महाराजांचं समाधी मंदिर हे दर्शनासाठी खुलं राहणार आहे, मात्र एका विशिष्ट अंतरावरती असलेल्या जाळीमधून भाविकांना दर्शन घ्यावं लागणार आहे। तर उद्या सकाळी आणि मध्यान्हाची आरती ही होणार नाहीये आणि याशिवाय गजानन महाराजांचं आनंद सागर आध्यात्मिक केंद्र देखील दिवसभर बंद राहणार आहे। त्यानुसार भाविकांनी दर्शनाचं नियोजन करावं असं आवाहन मंदिर संस्थाननं केलंय। मुंबईच्या दादरच्या शिवाजी पार्क मैदानामध्ये होळीचं दहन करून होलिकात्सव साजरा करण्यात आला। शिवाजी पार्कातल्या बंगाल क्लबकडून यंदा देखील होळीचं आयोजन हे करण्यात आलं होतं। होळीला नारळ वाहून होलिका मातेचा आशीर्वाद घेण्यासाठी अनेकांनी इथं गर्दी केलेली होती। होळीचं दहन होताच उपस्थितांनी रंगांची उधळण करून एकमेकांना रंगवण्यास सुरुवात केली। लहान थोर आणि स्त्री पुरुषांनी होळीसोबतच रंगांच्या या सणाचा आनंद लुटलेला आहे। ठाण्यातील दिव्यांग कला केंद्र इथं दिव्यांग मुलांच्या आनंदासाठी विशेष होळी आणि रंगपंचमी साजरी करण्यात आली। या कार्यक्रमाला मुलांच्या काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर या षड्रिपूंवरती प्रार्थना करून त्यांचं दहन केलं जातं आणि याशिवाय मुलांनी एकमेकांना पर्यावरणपूरक रंग लावून समाजाला सकारात्मक संदेश दिलेला आहे। ठाण्यातील विठाई प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या वतीनं विशेष मुलांच्या साथीनं होळी खेळण्याच्या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। विठाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजित कमलाकर चव्हाण यांच्या पुढाकारानं ठाणे महापालिकेच्या आनंद दिघे जिद्द शाळेतील विशेष मुलांसोबत होळीचं आयोजन करण्यात आलं होतं। या होळीचं हे आजवरचं 19वे वर्ष आहे। या कार्यक्रमानिमित्त मराठी आणि हिंदी गाण्यांच्या टेक्यावरती इको फ्रेंडली रंगाच्या माध्यमामधून विद्यार्थ्यांनी होळीचा आनंद लुटला। डहाणूच्या उर्से गावामध्ये एक गाव एक होळी ही अनोखी परंपरा यंदा देखील उत्साहामध्ये साजरी झाली। गावातील सगळ्याच समाज बांधव एकत्र येऊन मुख्य ठिकाणी पारंपरिक पद्धतीनं पूजा अर्चा करून होळी प्रज्वलित करतात। कार्यक्रमानंतर भजन कीर्तनाचा सोहळा रंगतो। महिलांनी पारंपरिक गाणी म्हणत वातावरण हे भक्तिमय केलं, तर तरुणांनी उत्साहानं सहभाग घेतला। ग्रामस्थांनी सांगितलं की एक गाव एक होळी उपक्रमामुळे गावामध्ये एकोपा, बंधुभाव आणि सामाजिक ऐक्य हे दृढ होतं। जुनी परंपरा जपत नवीन पिढीला यामध्ये सहभागी करून हा उत्सव एक आदर्श ठरतोय। नाशिक इथंही होळी पौर्णिमेनिमित्त उत्साहामध्ये होळी पौर्णिमा ही साजरी करण्यात आली। शहरातील जुन्या मंडळांपैकी एक कैलास मित्र मंडळ यांच्या वतीनं होलिका दहन करण्यात आलं। 1952 पासून मंडळाच्या वतीनं दरवर्षी हा होलिका उत्सव पारंपरिक पद्धतीनं साजरा केला जातो। यावर्षी देखील 5000हून अधिक गावकऱ्यांची इथे उपस्थिती होती। तर गोवऱ्यांची रचना करून होलिका मातेचं पूजन केलं गेलं आणि नंतर होलिका दहनही करण्यात आलं।
नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये पारंपरिक पद्धतीनं होळी उत्सव साजरा करण्यात आला। सुरुवातीला गावातील ग्रामस्थांनी होळीसाठी लागणारे साहित्य, गोवरी आणि लाकडं हे गोळा केलं आणि यानंतर विधिवत पूजा करून होळी पेटवण्यात आली। महिलांनी होळीभोवती चक्रा मारत पूजा केली। त्याबरोबरच होळीला नैवेद्य अर्पण करून आरती देखील करण्यात आली आणि या उत्सवामुळे गावामधील एकात्मता आणि पारंपरिक उत्साह अनुभवला मिळाला। गोंदियाच्या कमरगाव इथं होळीनिमित्त गावकऱ्यांनी एकत्र येत वाईट विचारांची होळी केली आहे। टाळ, खंजरी, ढोलकी ही पारंपरिक वाद्य वाजवत फेरी काढण्यात आली। मुख्य चौकामध्ये नागरिकांनी गावातील कचरा आणि लाकडं गोळा केली आणि त्यांना जाळण्यामध्ये आलेलं आहे आणि यावेळी गावातील वाईट व्यसन, रोग या सगळ्याची होळीमध्ये नष्ट व्हावीत अशी प्रार्थना करण्यात आली। गेल्या 150 वर्षांपासून या गावामध्ये मुख्य चौकामध्ये होळी जाळण्याची ही परंपरा कायम आहे। होळीनिमित्त बुलढाण्यातील सैलानी इथं धगधगली 400 ट्रक नारळाची अनोखी अशी होळी करण्यात आलेली आहे। सैलानी बाबा यात्रेमध्ये 160 वर्षांची परंपरा ही कायम आहे आणि यासाठी देशभरामधून विविध राज्यातील भाविक हे दाखल झाले आहेत। पुढील 1 महिना सैलानी बाबा यात्रा सुरू असेल आणि या निमित्तानं प्रशासनानंही लाखो भाविकांच्या सोयी सुविधांसाठी विशेष तसं नियोजन केलंय। होळीचा सण म्हणजे रंगांची उधळण आणि होळीचे रंग आसमंतामध्ये रंग भरत असताना आता निसर्गानं देखील त्याची किमया दाखवली आहे। अकोल्याच्या रानावनामध्ये सध्या सृष्टीचं अनोखं सौंदर्य सगळ्यांनाच अचंबित करतंय। होळीची चाहूल लागताच पळसाच्या रंगोत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि पळस फुलांच्या केशरी रंगांची हीच चादर सध्या मनसोक्त अनुभवायला मिळते। पळस फुलांच्या सौंदर्यानं सृष्टीचं हेच मोहरलेलं रूप खास एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी ड्रोनच्या सहाय्यानं मधुकर बोदडे यांनी टिपलेलं आहे। कोकणातील शिमगोत्सवामध्ये चिपळूण तालुक्यातील सावर्डे इथं होळटा ही परंपरा अत्यंत थरारक आणि विलोभनीय मानली जाते। ग्रामदेवतेच्या पालखी सोहळ्यादरम्यान हजारो ग्रामस्थ एकत्र जमतात, एकमेकांवरती पेटते निखारे भिरकवतात। या पेटत्या निखाऱ्यांनाच होळटा असं म्हटलं जातं। अंगावरती धगधगते निखारे पडून देखील कोणालाही इजा होत नाही किंवा कोणाचं कापड देखील जळत नाही अशी गावकऱ्यांची गाढ श्रद्धा आहे। पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही अंगावरती शहारे आणणारी परंपरा पाहण्यासाठी दरवर्षी मोठी गर्दी होते। वाशिमच्या पद्मतीर्थ इथं चक्क स्मशानामध्ये होळी साजरी करण्यात आली। पद्मतीर्थच्या मोक्षधाम इथं वाईट व्यसनांची होळी करत एक वेगळा आदर्श घालून दिला गेलाय। गेल्या 20 वर्षांपासून इथं वेगळी होळी साजरी करण्याची परंपरा ही रूढ आहे। मानवी शरीरासाठी हानिकारक असलेल्या तंबाखू, बिड्या, सिगरेट, गुटखा या होळीमध्ये जाळण्यात आलेला आहे। तर संकल्प फाउंडेशनच्या वतीनं आयोजित या होळीसाठी स्मशान स्वच्छ करण्यात आलेलं होतं। गेल्या 19 वर्षांपासून हा स्मशान होलिका उत्सव इथं साजरा केला जातो। देशभरामध्ये होळी उत्साहामध्ये साजरी होत असतानाच राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या निवासस्थानी कुटुंबियांसोबत होळिका दहन केलंय। एबीपी माझाशी बोलताना त्यांनी जनतेला त्याबरोबरच विरोधकांना होळीच्या शुभेच्छा दिल्यात। मी कोणाच्या नावानं बोंब मारत नाही, विरोधक माझ्याच नावानं बोंब मारतात। मला विरोधक कोण आहेत त्याची पर्वा नाही, त्यांना मी शुभेच्छा देतो असं त्यांनी म्हणत होळीच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। तर रंगपंचमीचा रंग हा सणाचा असतो, मात्र विजयाचा गुलाल महत्त्वाचा असतो असंही ते यावेळी म्हणाले। जय पवार यांनी पोस्ट केलेला VSR कंपनीचा मालक रोहित सिंग याचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी देखील आता पोस्ट केलाय। विमान हवेमध्ये असताना स्वतः पायलट असून देखील रोहित सिंग झोप काढतोय असं रोहित पवार यांनी पोस्ट केलेलं आहे। तर रोहित सिंगच्या लग्नाला केंद्रातील राज्यातील मोठमोठे नेते मंत्र्यांनी हजेरी लावलेली होती, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप देखील रोहित पवारांनी केलाय। पुणे जिल्ह्यातील बारामती इथल्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयामध्ये त्याबरोबरच शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय आणि त्याचबरोबर रुग्णालयाचं नामकरण हे दिवंगत अजित पवार यांच्या नावानं करण्यास शासनानं मान्यता दिलेली आहे। अजित पवार यांनी या रुग्णालयाच्या उभारणीमध्ये सुरुवातीपासूनच मोलाचं असं योगदान दिलेलं होतं। त्यांनी वास्तू संकल्पनेपासून ते प्रत्यक्ष उभारणीपर्यंत अनेक वेळा भेटी देऊन सूचना केलेल्या होत्या आणि या निर्णयामुळे त्यांचं कार्य आणि योगदान लोकांसमोर हे आणखी अधोरेखित करण्याचा हा प्रयत्न आहे। मुंबईतील कुर्ला आणि गोवंडी भागामध्ये 3 वेगवेगळ्या ठिकाणी एटीएसनं छापेमारी केली आहे। आयसिसशी संबंधित प्रकरणातील तपासासाठी ही कारवाई करण्यात आलेली आहे। तर यावेळी अनेक लोकांकडून चौकशी केली जाते। कथित कृषी साहित्य खरेदी घोटाळ्यामध्ये धनंजय मुंडेंना उच्च न्यायालयाकडून दिलासा देण्यात आलेला आहे। अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंवरती केलेले आरोप हे लोकायुक्तांनी फेटाळून लावलेत।
कृषी साहित्य खरेदीमध्ये कोट्यवधींचा अपहार झाल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केलेला होता. दरम्यान अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंवरती लावलेले आरोप हे लोकायुक्तांनी न्यायव्यवस्थेसमोरच खोटे ठरवलेत. कोल्हापूरच्या राजकारणामध्ये आणि अर्थकारणाशी निगडीत असलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीपूर्वी मोठा वाद निर्माण झालेला आहे. गोकुळने दुग्ध विभागाकडे 5470 दूध संस्थांची सभापत यादी ही जाहीर केलेली आहे. मात्र यापैकी तब्बल 1200 संस्था बोगस असल्याचा आरोप करण्यात आलाय. तर या संस्था मतदार यादीमधून वगळाव्यात अशी याचिका आजरा तालुक्यातल्या वडक शिवाले इथल्या महादेव दूध संस्थेचे संचालक प्रकाश बेलवाडे यांनी कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये दाखल केली आहे. या प्रकरणाची सुनावणी 4 मार्चला होणार असून निवडणुकीच्या तोंडावरती एक नवा ट्विस्ट निर्माण झालाय. जपानचे मुंबईतील वाणिज्य दूत कार्यालय इथल्या महावाणिज्य दूत यागी कोजी यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयामध्ये महापौर रितू तावडे यांची सदिच्छा भेट घेतली आहे. महापौरपदी निवड झाल्याबद्दल कोजी यांनी तावडे यांचं अभिनंदन केलं आणि यावेळी योकोहामा आणि मुंबई यांच्यातील शहर संबंध त्याबरोबरच किनारी रस्ता, मेट्रो आणि बुलेट ट्रेन सारख्या प्रकल्पांमध्ये जपानच्या सहकार्याचा त्यांनी उल्लेख केलाय. महापौर तावडे यांनी देखील जपान सरकारला आवश्यक ते सहकार्य देण्याची ग्वाही दिलेली आहे. मुंबई महापालिकेमध्ये सत्ताधारी महायुतीनं एक मोठा निर्णय घेऊन ठाकरेंच्या शिवसेनेवरती कुरघोडी करण्याचा प्रयत्न केलाय. मुंबईतल्या घरांसाठी मालमत्ता कर सवलतीची मर्यादा ही 500 चौरस फूट होती, ती आता 700 चौरस फुटांपर्यंत वाढवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेनं घेतलेला आहे. मुंबई महापालिकेमध्ये सत्ताधारी महायुतीनं हा महत्त्वाचा निर्णय काल जाहीर केला. या निर्णयामुळे मुंबईतल्या मध्यमवर्गीय कुटुंबांना मोठ्या संख्येनं दिलासा मिळणार आहे आणि विशेष म्हणजे 500 चौरस फुटांपर्यंतची मर्यादा 700 चौरस फुटांपर्यंत करण्याचा ठराव हा मांडण्यात आलेला होता आणि त्याची सूचना ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक यशोधर फडसे यांनी केलेली होती. महापालिका सभागृहामध्ये या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आणि त्यामुळे मुंबई महापालिकेला तब्बल 700 कोटी रुपयांचा महसुली तोटा हा सहन करावा लागणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर इथं भाविकांना सुरक्षा रक्षकांकडून मारहाण केल्याचे 2 व्हिडिओ हे समोर आल्यानंतर देवस्थान ट्रस्टनं आपली बाजू मांडत संबंधित सीसीटीव्ही फुटेज हे प्रसिद्ध केलंय. याबाबत ट्रस्टनं स्पष्टीकरण देताना संबंधित भाविकानं गर्भगृहामध्ये नियमबाह्य पद्धतीनं प्रवेश करण्याचा हट्ट धरलेला होता. नियम समजावून सांगून देखील तो न ऐकल्यामुळे आणि सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ करत मारहाण केल्यामुळे हा प्रकार घडल्याचा दावा हा करण्यात येतोय. तर संबंधित भाविक ड्रग्सच्या नशेमध्ये असल्याचा देखील ट्रस्टनं आरोप केलेला आहे. तर दुसऱ्या घटनेमध्ये महिलांचे गैरवर्तन केल्यामुळे संबंधिताला हटकण्यामध्ये आल्याचं देखील स्पष्ट करण्यात आलंय आणि दरम्यान घटनेची गंभीर दखल घेत जिल्हा प्रशासनानं प्रांत अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती ही गठीत केलेली असून पुढचा तपास हा सुरू आहे. नाशिकमध्ये राज्यस्तरीय शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्कार सोहळ्याची घोषणा करण्यात आलेली आहे. शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे बहुउद्देशीय संस्थेमार्फत 2024-25 चा पुरस्कार जामनेरचे सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र पाटील यांना जाहीर झालाय. येत्या 7 मार्चला नाशिकच्या महाकवी कालिदास कला मंदिर इथं हा सोहळा पार पडणार आहे. विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार प्रदान केला जाणार असून त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे. कांद्याच्या घसरत्या दरांमुळे नाशिक जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचा संताप हा उफाळून आलाय. विंचूर इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करत शासनाविरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कांद्याला उत्पादन खर्चापेक्षा देखील कमी भाव मिळत असल्यामुळे शेतकरी अडचणीमध्ये सापडल्याचा आरोप करत तात्काळ 1500 रुपये प्रति क्विंटल अनुदान आणि समांतर बाजारभाव योजना लागू करण्याची मागणी ही करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसात कांद्याचे दर सातत्यानं 1000 रुपयाच्या खाली 500-700 आणि जो काही दुय्यम दर्जाचा कांदा एक बाजार समितीत 200-300 रुपये दराने विकतोय. शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. सरकारला शेतकऱ्यांकडे पाहायला वेळ नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचा हा संघर्ष आज रस्त्यावर उतरतोय आणि या संघर्षाच्या माध्यमातून या ठिकाणी शेतकरी सरकारला एक अल्टिमेटम देत आहे की शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचा जो काही दर आहे तो मिळाला पाहिजे, तो मिळत नाही. गडचिरोली जिल्ह्यातील चारमोशी तालुक्यामध्ये जेएसडब्ल्यू प्रकल्पासाठी प्रस्तावित जमीन अधिग्रहणावरून वातावरण हे तापलेलं आहे. भेंडाळा परिसरातील शेतकरी आणि नागरिकांनी सामुदायिक होळी दहन करून शासन निर्णयाचा तीव्र निषेध नोंदवला. सुपीक जमीन कवडीमोल दरामध्ये बळकावण्याचा आरोप करत हा विकास नसून शेतकऱ्यांच्या भविष्याचा नाश असल्याची टीका जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केलेली आहे. दरम्यान शासनानं निर्णय मागे घेतला नाही तर 12 मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोठं धरणे आणि मुंडन आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
मंगळवेढा परिसरातील जवळपास हजारोच्या संख्येने या ठिकाणी शेतकरी बांधव गोळा झाले आणि त्यांनी शासनाने जो 11 तारखेचा GR काढला त्याची होळी आज केलेली आहे. श्री क्षेत्र शनी शिंगणापूर देवस्थान इथल्या कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत साखळी उपोषण सुरू केलंय. कर्मचाऱ्यांचा 2025चा दिवाळी बोनस तात्काळ द्यावा, वेतन बदलातील फरक वेतनासोबतच अदा करावा, त्याबरोबरच EPF, LIC आणि कामगार सोसायटीसाठी वेतनामधून कपात केलेल्या रकमेचे धनादेश हे वेळेमध्ये द्यावेत, अशा प्रमुख मागण्या आहेत. कपातींचे चेक उशिरा मिळाल्यामुळे कामगार सोसायटीकडून वाढीव व्याजाचा भुर्दंड सहन करावा लागत असल्याचा आरोप या कर्मचाऱ्यांनी केलेला आहे. तर मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा देखील कर्मचाऱ्यांनी दिला आहे. मालेगावचे आमदार आणि इस्लाम पार्टीचे अध्यक्ष आसिफ शेख यांनी खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली. मालेगाव महापालिकेतील विजयानंतर आसिफ शेख समर्थक नगरसेवकांसह औरंगाबादच्या कबरीच्या ठिकाणी पोहोचलेले होते. तर इस्लाम पार्टीचे आमदार औरंगजेबाच्या कबरीच्या ठिकाणी गेल्यामुळे या भेटीची राजकीय वर्तुळामध्ये सध्या चर्चा रंगलेली आहे. आर्थिक व्यवहारामधून माजी नगरसेवक इरफान कुरेशी आणि अल्ताफ कुरेशी या दोघांमध्ये वाद निर्माण होऊन जोरदार भांडण झालं आणि याच वादामधून दोघांनी एकमेकांवरती चाकू हल्ला केला. अल्ताफ कुरेशी यांनी इरफान कुरेशी यांच्यावरती चाकू हल्ला करत त्यांना गंभीर जखमी केलाय. जखमी कुरेशी यांना रिसोडच्या सरकारी रुग्णालयामध्ये दाखल केला आणि पुढील उपचारासाठी वाशिम इथं त्यानंतर रवाना करण्यात आलं. बीडमध्ये धुलीवंदन साजरं करायला निघालेल्या तरुणांच्या कारला भीषण अपघात झालेला आहे. बीड शिरूर मार्गावरील रायमोह गावाजवळ झालेल्या या अपघातामध्ये कृष्णा मुळेचा जागीच मृत्यू झालाय. तर प्रसाद घोले आणि त्याचबरोबर यश पेंढारे आणि आणखी एक जण हे जखमी झालेले आहेत. नियंत्रण सुटल्यामुळे कार रस्त्याच्या कडेला पलट्या खात विहिरीच्या कठड्याला धडकली आणि सुदैवानं गाडी विहिरीमध्ये पडली नाही. जखमींना मित्रांनी तातडीनं बीडमधील खासगी रुग्णालयामध्ये दाखल केलेलं असून त्यांच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत. नागपूरमधील काटोलमधील कंपनीमध्ये झालेल्या स्फोटातील मृतांची संख्या ही 19 वरती गेली आहे. रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान आणखी दोघांचा मृत्यू झालेला असून जखमींची संख्या ही 21 वरती गेली आहे. या प्रकरणी 21 अधिकाऱ्यांवरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालेला आहे, तर 9 जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान कंपनीकडून प्रत्येकी 75 लाख रुपये मृतांच्या नातेवाईकांना देण्यात येणार आहेत. राज्य सरकारकडून 5 लाख, केंद्राकडून 2 लाख अशी एकूण 82 लाख रुपयांची आर्थिक मदत ही दिली जाणार आहे. तर जखमींना 25 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. मंत्री बावनकुळेंनी ही माहिती दिली आहे. येत्या 5 तारखेपासून महाराष्ट्रभरामध्ये वाहतूकदारांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारलेला आहे. या संपाच्या पार्श्वभूमीवरती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी बोलावलेलं होतं. मात्र ही बैठक निष्फळ ठरल्यामुळे वाहतूकदार आंदोलनावरती ठाम आहेत आणि त्यामुळे संतापलेल्या वाहतूकदार संघटनांच्या प्रतिनिधींनी परिवहन मंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केलं. कल्याणच्या आधारवाडी कारागृहामध्ये 2 जेल कर्मचाऱ्यांना लाच घेताना अँटी करप्शन विभागानं रंगेहात अटक केली आहे. शरद पानपाटील आणि सतीश भोसले अशी अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावं आहेत. कारागृहातील एका कैद्याची भेट घडवून आणण्यासाठी संबंधित कैद्याच्या नातेवाईकांकडे दोन्ही कर्मचाऱ्यांनी लाचेची मागणी केलेली होती आणि याबाबत नातेवाईकांनी तक्रार केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांनी सापळा रचला. ठरलेल्या ठिकाणी लाच स्वीकारताना दोघांना रंगेहात पकडण्यात आलं. त्यांच्या विरोधामध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास सुरू आहे. चंद्रपूरच्या विसापूर फाटा रोडवरती बॉटनिकल गार्डनच्या भिंतीजवळ एका बिबट्यानं रस्त्यावरती गायीच्या बछड्याची शिकार केल्याची घटना घडलेली आहे. गस्तीवरती असलेल्या वनरक्षक वर्षा पिंपरे आणि त्यांच्या टीमनं तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन प्रवाशांना सावध केलं. हा परिसर गेल्या काही वर्षांपासून बिबट्याच्या सतत वावरामुळे दहशतीखाली आहे. बॉटनिकल गार्डन भिंत, राख डेपो आणि विटाभट्टी परिसरामध्ये बिबट्याचा वावर हा अनेक वेळा आढळून आलेला आहे. स्थानिकांना वनविभागानं सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली जरदारी यांनी सोमवारी संसदेच्या अधिवेशनामध्ये संबोधन करत पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षिततेबाबत कठोर इशारा दिलाय. त्यांनी अफगाण नेत्यांवरती TTP आणि BLA यांच्यासारख्या संघटनांना सुरक्षा पुरवल्याचा आरोप करून दोहा कराराचं उल्लंघन केलं असल्याचं सांगितलेलं. पाकिस्तानची जमीन पवित्र आहे. आम्ही कोणत्याही देश किंवा घरगुती घटकाला शेजारील प्रदेशाचा उपयोग करून आमची शांतीही ढळू देणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे.
इराणच्या आतंकवादी शासनामुळे होणारा गंभीर धोका दूर करण्यासाठी ही कारवाई करत असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे. ट्रम्प यांनी इराणला दहशतवादाचा निर्माता म्हटलं आणि इराणवरती आणखी तीव्र हल्ले करण्याचा इशारा दिला. त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की इराणला अण्वस्त्रधारी होऊ देणार नाही. त्याबरोबरच अमेरिकेनं अंदाज लावलेला आहे की इराणसोबत युद्ध 4 ते 5 आठवडे चालू राहणार आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणकडे थेट आवाहन केलेलं आहे की त्यांनी शरण येऊन युद्ध थांबवावं, अन्यथा त्यांना अधिक कठोर कारवाईला सामोरं जावं लागेल. युद्धामुळे बंद असलेली दुबईतील विमानसेवा हळूहळू पुन्हा एकदा सुरू होतीये. अतिहाद एअरवेजनं अबुधाबीहून दिल्ली आणि मुंबई या मार्गावरती उड्डाणंही पुन्हा एकदा सुरू केली आहेत. त्याबरोबरच एमिरेट्स एअरलाइन्सनं दुबईहून मर्यादित संख्येनं उड्डाणं पुन्हा एकदा सुरू केलेली असून आधी बुकिंग केलेल्या प्रवाशांना प्राधान्य दिलं जात आहे. ज्यांना एअरलाइन्सकडून कॉल आलेले आहेत त्यांना दुबई विमानतळावरती येण्याचं सूचित करण्यात आलं आहे. आखाती देशांमधील सध्याच्या संकटामुळे अडकलेले प्रवासी भारतामध्ये परत आणण्यासाठी इंडिगो आजपासून जेद्दाहहून भारतातील विविध शहरांमध्ये 10 विशेष उड्डाणं सुरू करणार आहे आणि याद्वारे प्रवाशांना सुरक्षिततेपणे परत आणण्यावरती भर दिला जात असून युद्धामुळे अडचणीत असलेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी ही योजना राबवली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जॉर्डनचे राजा अब्दुल्ला यांच्याशी संवाद साधला. त्यांनी प्रदेशातील बदलत्या परिस्थितीबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. पंतप्रधानांनी जॉर्डनच्या नागरिकांच्या शांतता, सुरक्षा आणि कल्याणासाठी भारताचा पाठिंबा हा पुन्हा एकदा अधोरेखित केलाय. त्याबरोबरच या कठीण काळामध्ये जॉर्डनमधील भारतीय समुदायाची काळजी घेतल्याबद्दल राजाला धन्यवाद दिले. इराणचे सर्वोच्च नेता खामेनी यांना अमेरिका इस्रायलनं कसं मारलं याची A to Z स्टोरी समोर आलेली आहे. अमेरिका आणि इस्रायलचं लष्कर आणि गुप्तहेरांनी अवघ्या 30 सेकंदामध्ये खामेनी आणि त्यांच्या सोबत असलेल्या अधिकाऱ्यांना ठार केलेलं आहे आणि यासाठी अनेक महिन्यांपासून नियोजन सुरू होतं. मोसाद किंवा CIAच्या गुप्तहेरांनी एकत्र बसून या हल्ल्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे आणि त्यासाठी अमेरिकेनं ऑपरेशन एपिक फ्युरी आणि इस्रायलनं ऑपरेशन लायन्स लोअर या मोहिमा एकाच वेळी सुरू केलेल्या होत्या. नियोजन इतकं अचूक होतं की या हल्ल्याची इराणला साधी कुणकुण देखील लागली नाही. खामेनींना मारण्यासाठी अमेरिका आणि इस्रायलचं एकत्र प्लॅनिंग. खामेनींच्या दैनंदिन हालचालींवर अनेक महिन्यांपासून लक्ष. खामेनींना लक्ष्य करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या अली शामखानींना ट्रॅक करण्यात आलं. शनिवारी मध्यरात्री खामेनी आणि अली शामखानी यांच्या बैठकीची बातमी गुप्तहेरांना मिळाली. खामेनींच्या प्रासादाच्या तळघरात महत्वाची बैठक सुरू होती. बैठकीची माहिती मिळताच इस्रायल आणि अमेरिकेच्या सैन्य दलात संदेशाचं आदान प्रदान झालं. हल्ल्याआधी अमेरिकेनं क्षेपणास्त्र डागून इराणची संरक्षण यंत्रणा डळमळीत केली. त्याचवेळी इस्रायलनं 30 क्षेपणास्त्र खामेनींच्या प्रासादावर डागली. इस्रायलकडून अमेरिकेनं दिलेल्या बंकर बस्टर मिसाईलचाही वापर करण्यात आला. अवघ्या 30 सेकंदांमध्ये खामेनींचा प्रासाद उद्ध्वस्त झाला. खामेनींसह त्यांचे अर्धा डझन अधिकारी मारले गेले असा अमेरिकेनं दावा केला. अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या कुटुंबावरती मोठा आघात झाल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिका आणि इस्रायल यांच्या मिसाईल हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या खामेनी यांच्या पत्नीचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. याआधी त्यांच्या मुलगा, सून, नात, मुलगी आणि जावयाचा देखील मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली होती. या घडामोडींमुळे तणाव हा अधिक वाढण्याची शक्यता आता व्यक्त केली जाते. अमेरिका इस्रायल विरुद्ध इराणमधला संघर्ष आज 4थ्या दिवशी देखील सुरूच आहे. मात्र या संघर्षामुळे पश्चिम आशिया आणि आखाती देशामध्ये हजारो नागरिक आणि पर्यटक अडकून पडलेत. यामध्ये महाराष्ट्राच्या 18 जिल्ह्यातील जवळपास 382 नागरिक हे अडकलेले आहेत. दुबईच्या जेबल अली पोर्ट भागामध्ये इराणकडून मिसाईल हल्ले करण्यात येत आहेत. हल्ल्यामुळे या भागामध्ये वास्तव्याला असलेले भारतीय विद्यार्थी हे भयभीत झाले. चंद्रपूरच्या आश्रय तायडे या विद्यार्थ्याचे पालक देखील चिंतेमध्ये आहेत. जिल्हा प्रशासनाच्या मार्फत केंद्र सरकारकडे विद्यार्थ्यांना सुखरूप मायदेशी आणण्याची मागणी ही त्यांनी केलेली आहे. इराणकडनं